समाजशास्त्र खरंच एक विज्ञान असू शकतं का? हा प्रश्न काही आजचा नाहीये. 100 वर्षांहून अधिक काळ यावर चर्चा सुरू आहे. काही विचारवंतांनी तर याला विज्ञान बनवण्यासाठी जीवाचं रान केलं, तर काहींनी म्हटलं अशक्य, हे होऊच शकत नाही. तर आज आपण याच बौद्धिक लढाईत डोकावणार आहोत, ज्याने समाजशास्त्राला आजचा आकार दिलाय. चला सुरुवात करूया. एक साधा प्रश्न विचारूया. आपण जसा हवामानाचा अंदाज लावतो तसाच मानवी समाजाबद्दलही लावू शकतो का? म्हणजे मानवी वागणुकीलाही निसर्गासारखे काही नियम असू शकतात का? अनेक पिढ्यांपासून समाजशास्त्रज्ञ याच प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. चला तर मग या रंजक प्रवासाला आपण सुरुवात करूया. या मोठ्या प्रश्नावर दिलेलं पहिलं आणि सगळ्यात धाडसी उत्तर होतं प्रत्यक्षवाद. या विचारवंतांचं एक स्वप्न होतं, समाजाचा इतका शास्त्रशुद्ध अभ्यास करायचा की आपण मानवी वर्तनाचे अंदाजही लावू शकू. चला तर मग पाहूया प्रत्यक्षवादाचं हे वचन नेमकं काय होतं आणि समाजात क्रांती घडवण्याची त्यांची ही कल्पना कशी होती. या विचाराचे दोन मुख्य शिलेदार होते, ऑगस्ट कॉम्ट आणि एमिल डर्कहाइम. कॉम्ट यांचं म्हणणं होतं की आपण तर्क आणि निरीक्षणाच्या जोरावर समाजाचे नियम शोधू शकतो, आणि डर्कहाइम यांनी तर समाजाच्या खऱ्या विज्ञानाची पायाभरणीच केली. दोघांचंही ध्येय एकच होतं, समाजशास्त्राला विज्ञानाचा पक्का दर्जा मिळवून देणं. तर मग या प्रत्यक्षवादाचा आराखडा कसा होता? एकदम सरळ आणि स्पष्ट. त्यांचे नियम होते की बघा, फक्त तेच अभ्यासाचे डोळ्यांना दिसतंय. लोकांच्या मनात काय चाललंय, त्यांचे हेतू काय आहेत, या भानगडीत पडायचंच नाही. फक्त कारण आणि परिणाम यावर लक्ष केंद्रित करायचं. आणि याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे डर्कहाइम यांचा तो प्रसिद्ध आत्महत्येवरचा अभ्यास. त्यांनी फक्त आकडेवारी वापरून, म्हणजे स्टॅटिस्टिक्स, हेच तर करून दाखवलं होतं. त्यांचं अंतिम ध्येय एकच होतं, समाजासाठी असे ठोस नियम बनवायचे ज्यांच्या आधारे भविष्यात काय घडेल याचा अंदाज लावता येईल. पण ही कथा इतकी सरळ नव्हती. लवकरच या स्वप्नाला तडे जायला सुरुवात झाली. काही तत्त्वज्ञानींनी थेट विज्ञान म्हणजे काय ह्यावरच प्रश्नचिन्ह उभं केलं, आणि इथूनच खऱ्या वादाला सुरुवात झाली. आणि यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे कार्ल पॉपर. ते म्हणाले, एक मिनिट थांबा, खरं विज्ञान गोष्टी सिद्ध करत नाही, तर त्या खोट्या ठरवण्याचा प्रयत्न करतं. त्यांच्या मते सतत प्रश्न विचारणं आणि चिकित्सक राहणं हाच विज्ञानाचा खरा आत्मा आहे, जो हरवत चालला होता. आता हे दोन्ही विचार किती टोकाचे आहेत बघा. एकीकडे आहे सत्यापनाची पद्धत, जी म्हणते की सिद्धांताला पाठिंबा देणारे पुरावे शोधा. तर दुसरीकडे आहे पॉपरची कल्पना, जी म्हणते की सिद्धांत खोटा ठरवण्याचा प्रयत्न करा. पॉपर यांचा मुद्दा अगदी साधा होता. हजारो पुरावे मिळूनही तुमचा सिद्धांत 100% सिद्ध होत नाही, पण तो खोटा ठरवण्यासाठी फक्त एकच उदाहरण पुरेसं आहे. या एका विचाराने संपूर्ण चर्चेलाच एक वेगळं वळण दिला. या चर्चेत टी.एस. कुहन यांनी आणखी एक जबरदस्त मुद्दा मांडला. ते म्हणाले की विज्ञान काही हळूहळू पुढे जात नाही, तर त्यात मोठ्या वैचारिक क्रांती होतात. आणि यालाच त्यांनी नाव दिलं पॅराडाईम शिफ्ट. कुहन यांचं चक्र समजायला अगदी सोपं आहे. सुरुवातीला एका विषयावर अनेक वेगवेगळी मतं असतात. मग एक प्रभावी सिद्धांत येतो, ज्याला पॅराडाईम म्हणतात, आणि सगळेच तो स्वीकारतात. पण हळूहळू असे काही शोध लागतात जे त्या सिद्धांताच्या चौकटीत बसतच नाहीत, आणि तेव्हा संकट उभं राहतं. अखेरीस एक नवीन, अधिक चांगला सिद्धांत जुन्याची जागा घेतो. पण कुहन यांचं एक वादग्रस्त मत होतं की समाजशास्त्र अजूनही त्या पहिल्याच टप्प्यात अडकलंय, जिथे कुठल्याच एका सिद्धांतावर एकमत नाहीये. प्रत्यक्षवादावर दुसरी आणि सगळ्यात मोठी टीका झाली ती मानवी स्वभावावरून. टीकाकारांचं म्हणणं होतं की माणसं काही दगड किंवा रसायनं नाहीत. त्यांना विचार आहेत, भावना आहेत, आणि त्यामुळे त्यांचा अभ्यास निर्जीव वस्तूंसारखा कसा काय करता येईल. हेच प्रत्यक्षवादापुढचं सर्वात मोठं आव्हान होतं. पीटर बर्जर यांचं हे वाक्य बघा, किती अचूक आहे. ते म्हणतात की प्रत्यक्षवादाला समाजशास्त्र समजून घेण्यात रस नाहीये, तर त्याला समाजशास्त्राचं विज्ञान बनवण्याची घाई झालीय. याचा अर्थ काय? तर तो समाजाचा खरा आत्मा, म्हणजे मानवी भावना आणि त्यांचे अर्थ, याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. आणि याच टीकेतून फेनॉमेनॉलॉजी नावाची एक नवीन विचारसरणी पुढे आली. ही विचारसरणी प्रत्यक्षवादाच्या अगदी विरुद्ध होती. यानुसार लोकांच्या मनात काय चाललंय, ते त्यांच्या आजूबाजूच्या जगाला कसा अर्थ देतात, हे समजल्याशिवाय समाजाला समजून घेणं निव्वळ अशक्य आहे. या दोन्ही दृष्टिकोनातला फरक लग्नाच्या उदाहरणावरून अगदी सहज समजतो. प्रत्यक्षवादी काय करतील? ते फक्त लग्नाचे दर मोजतील, कारण ती एक बाहेरून दिसणारी वस्तुनिष्ठ गोष्ट आहे. पण फेनॉमेनॉलॉजिस्ट विचारतील की लग्न म्हणजे नक्की काय? वेगवेगळ्या लोकांसाठी त्याचा अर्थ काय असतो? त्यांच्या मते खरी वास्तविकता बाहेर जगात नाही, तर ती लोकांच्या मनातच घडवली आणि बिघडवली जाते.
आणि यातूनच समाजात एक कॉमन सेन्स किंवा सामान्य ज्ञान तयार होतं. म्हणजे आपण सगळेजण काही गोष्टी गृहीत धरतो, ज्यामुळे आपल्याला एकमेकांशी बोलता येतं, संवाद साधता येतो. त्यामुळे समाजात जी काही सुव्यवस्था दिसते ना, तो काही नैसर्गिक नियम नाही, तर तो आपण सर्वांनी मिळून तयार केलेला एक भ्रम आहे, एक रचना आहे. प्रत्यक्षवादावर टीका करणाऱ्यांची रांगच लागली होती. उदाहरणार्थ, फ्रँकफर्ट स्कूलच्या मते तो फक्त सद्यस्थितीलाच योग्य ठरवतो आणि सत्तेच्या राजकारणाकडे दुर्लक्ष करतो. स्त्रीवाद्यांनी टीका केली की तो स्त्री-पुरुषांमधील विषमतेला नैसर्गिक म्हणून खपवतो. तर उत्तर आधुनिकतावाद्यांनी तर समाजाला समजावून सांगणारा कुठलाही एकच मोठा सिद्धांत असू शकतो ही कल्पनाच धुडकावून लावली. तर मग या सगळ्या मोठ्या चर्चेचा शेवट काय झाला? चला, आता दोन्ही बाजूंचा पुन्हा एकदा विचार करून या वादाच्या अंतिम टप्प्याकडे वळूया. हाच तो महत्वाचा प्रश्न. या बौद्धिक लढाईत शेवटी कोणाचा विजय झाला? प्रत्यक्षवाद्यांचा, ज्यांना समाजशास्त्राला विज्ञानाचा दर्जा द्यायचा होता, की त्यांच्या टीकाकारांचा, ज्यांनी मानवी अनुभवाच्या महत्त्वावर जोर दिला? आणि गंमत म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ही चर्चाच. हो, बरोबर ऐकलत. या वैचारिक संघर्षामुळेच समाजशास्त्र अधिक समृद्ध, अधिक वैविध्यपूर्ण आणि अधिक परिपक्व झालं. या वादविवादाचा वारसा हा आहे की आजच्या समाजशास्त्राकडे एकच नाही तर अनेक उपकरणं आहेत. ते सांख्यिकीसारख्या संख्यात्मक पद्धतीही वापरतं, ज्या प्रत्यक्षवादातून प्रेरित आहेत, आणि त्याचवेळी मुलाखतींसारख्या गुणात्मक पद्धतीही वापरतं, ज्या व्यक्तिनिष्ठ अनुभवांना महत्त्व देतात. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न सोडून जातो. जर समाजाला समजून घेण्याचा कोणताही एकच योग्य मार्ग नसेल, तर मग सत्य म्हणजे नेमकं काय? आणि आपण कधीतरी त्यावर एकमत होऊ शकू का? हा असा प्रश्न आहे जो आपल्याला ज्ञानाच्या मूळ स्वरूपाबद्दलच पुन्हा एकदा विचार करायला लावतो.